हे सगळं दगडात कोरलेलं आहे. दगडात. थांबा थांबा, असे थांबा. एक तुमचा छानसा फोटो घेतो. तुम्ही सगळेजण वर पहा. तुम्ही लेणी पाहताय. मॅडम तुम्हाला दाखवते लेणी. कोणत्या मॅडम दाखवू राहिल्या पण तुम्हाला? हा, पत्नी मॅडम दाखवते का? वा वा वा. गाईज आता आपण आलो आहे लेण्या बघायला आलो आहे. महावीर स्तंभ तिथून आपण आता एंट्री मारले. लेण्या बघायला आलो. 34 लेण्या आहेत. बघूया आता त्या लेण्या कशा आहेत. आणि मी पण पहिल्यांदाच आलो आहे बघायला. मला पण काय माहिती नाही. तर आपण बघूया. मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. पुरेपूर बघूया. चला. ती चेकिंग वगैरे आहे वाटतं. आपल्याला त्या लेण्या फिरायच्या आहेत. तर आपल्याला त्याचे ते तिकीट काढायला आहे. तर ते तिकीट काढायला आपला बंडू गेलं आहे. आणि आम्ही इथे थांबलो आहे. हे बघा इथे तिकीट काउंटर आहे. गाईड आहे जो आपल्याला माहिती वगैरे देऊ शकतो. तुम्हाला पाहिजे असेल तर देऊ शकता. आणि तिथून पुन्हा आला आहे आपला बंडू. बंडू तिकीट किती आहेत? 40 रुपये एक तिकीट. 40 रुपये एक तिकीट. 7 तिकीट आहे ते. ओके. मग प्रत्येकाला द्यायची गरज आहे का? देण्याची गरज आहे कारण तिथे विचारणार. ओके. प्रत्येकाला ठीक आहे. प्रत्येकाला देण्याची गरज आहे. 40 रुपये एक तिकीट आहे. 1-1.5 तास प्रवास करायचा. आपल्याला तिकीट भेटलेली आहे. स्कॅन करा. तर आता आम्ही एंट्री मारतोय. बघू शकता. तिकीट घेऊन तिकीट घेऊन 40 रुपयाची तिकीट आहे. 1.5 तासाचा प्रवास आहे. 4 पाण्याच्या बॉटल घेतल्यात हा. आहेत. निलेश भाऊ आणि इथे चेकिंग होणार आहे. सिक्युरिटी चेकिंग आहे इथे. इथे चेकिंग होणार. बघूया. बघा आपण एंट्री मारली आता. भरपूर पब्लिक आहे. महाराष्ट्र ते प्रवेश टोकन. बघू शकता आता सगळी पब्लिक अशी चालली आहे लेण्या बघायला. आणि आमचे करामध्ये चालू आहेत पाठीमागे. बाबा एसी हे बघ रवी ह्याच्यात एसी आहे. 10 मिनिटं बसायचं एसी. कशाला? ठीक आहे. चिल्ड व्हायला. 5 रुपये तिकीट घेतली ना ती. अरे गाड्या पण आहेत फिरवायला सगळीकडे. मग गाडीच घेऊया ना. इथे मॅप दिलाय. लास्ट में दिखाएंगे कैलाश टेम्पल. तो ये 1, 2, 3 और 4 पॉइंट देखने के लिए मैक्सिमम 2 आवर्स का समय लगता है. 1 से 1.5 घंटा 2 घंटा. हर टेम्पल के सामने लेकर जाते हैं. पूरा एक्सप्लेन करते हैं. आपको अंदर से राउंड मार के आना पड़ता है. ओके. ईच 1 पर्सन का 300 है. जाना आना गाड़ी गाइड पूरा. इसमें टिकट इंक्लूड है, गाइड इंक्लूड है, गाड़ी इंक्लूड है. 40 रुपीज़ टिकट होता है गाड़ी का, वो भी इंक्लूड है. मॅप बघू शकता तुम्ही. त्या मॅपवरती आपल्याला लेण्या चल रहा है सर शेयरिंग में. पर सीट क्या है? 300 रुपये. गाईज बघू शकता. आपण पहिलीच केव्स बघायला चाललोय. पहिलीच लेणी आहे ही बघा इथे या साईडला. आणि ह्या आजूबाजूचा व्ह्यू बघू शकता. सगळी पब्लिकच आहे. आणि ही फक्त आमची पब्लिक आहे. काय हनुमानाचा हनुमान. चला जवळ जाऊन बघूया. तर बघू शकता काय गुफाके और गुफाके. तशीच आहे. हा कधीच्या काळाले बघ. निर्मिती झाली आहे ना तेव्हापासूनच कोरीव काम केलं आहे ते तसंच आहे अजून दगडाचं. त्यांनी जो कलर वापरलेला आहे ना तो कलर पण तसाच दिसतो अजून.
हेच मोठं आहे आम्ही कशाला चौकशी करता पाहिजे. आम्ही इकडून स्टार्ट करू, इकडून स्टार्ट करू. तुमचं कुठं आहे? इकडून जाऊ. रविभाऊला माहीत पाहिजे होतं. इकडं वरती एवढंच आहे. इकडून गेले. सॉलिड आहे एकदम ना. हा दगड कोरून सायचं हे कोरून कोरून बनवलेलं आहे, वरून कोरत आलेले आहे. हा स्तंभ वेगळा केला, हे सगळं वेगळं केलं. केवढाच्या केवढा तुझा आता फोटो काढायचा. तर गाईस तुम्ही बघू शकता ही प्राचीन लेणी जशा तशी आहे. आता आम्ही बघितले, अर्ध्यापर्यंत बघितले, अर्धी बाकी आहे. आता आम्ही वरती चाललोय बघायला. बघूया आता वरचा व्ह्यू कसा असेल. फोटोशूटसाठी व्ह्यू बघू शकता तुम्ही. आतमध्ये मंदिर आहे, बघूया आतमध्ये कुठले मंदिर आहे आपल्याला माहिती नाही. आपण फर्स्ट टाइम आलो आणि फर्स्ट टाइम चाललो आहे. हां, शंकराची काय काम होतं आलं. व्ह्यू बघू शकता काय. तुम्ही बघू शकता काय. समोर ना काढतो. समोर ना गेलं सगळं घे बघू शकता तुम्ही. पूर्ण हे आलेलं आहे. हे सगळं दगडात कोरलेलं आहे. दगडात. थांबा थांबा, असे थांबा. एक तुमचा छानसा फोटो घेतो. तुम्ही सगळेजण वर पहा. तुम्ही लेणी पाहताय. मॅडम तुम्हाला दाखवते लेणी.
कोणते मॅडम दाखवू राहिले पण तुम्हाला? हा पत्नी मॅडम दाखवते का? वा वा वा. आता सगळेजण माझ्याकडे पहा. पूर्ण अजून बाकीच आहे. एवढं कोरीव काम करायला म्हटलं तर किती दिवस आणि किती महिने वर्ष साल लागले असतील हा दगड एवढा कोरायला. इकडे कुठं आलास? हा बरोबर इकडे बघ. मस्त वाटतं ना एकदम. हा हिरवा कलर आहे. हिरवा कलर आहे. हा वरती आहे ना, हा हिरवा कलर आहे. खालती पण तुम्ही बघू शकता. तर आता निघायचं आहे आपल्याला. फोटोशूट वगैरे झालं आहे. हां सगळ्यांचं मन समाधान झालं आहे. दीपक तुझं झालं ना? माझं मजबूत झालं. मीच सांगितलं सगळं मला ते बरं वाटलं. बरं वाटलं ना. ठीक आहे चला. आणि आता आम्ही पूर्ण केव्स वरून बघून आलो आहे. ऑलमोस्ट सर्व बघूनच आलो आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे पण किती अशी पर्यटक असे आलेले आहेत बाहेरच्या देशातून, अदर कंट्रीमधून पण आलेले आहेत. आणि तुम्ही बघू शकता हा व्ह्यू. हे बघा हे लेझरने सांगतायत बघा. हे बघा हे आहेत ते ह्यांना दाखवतात लेझर मार्किंग. हे बघा तुम्हाला दिसतंय लेझर मार्किंग त्यांचे. पाच पांडवांनी जे हे केलेले. आता आपण हा केव्ज पूर्ण असा बघितलाय. पूर्ण म्हणजे पूर्ण नाही झाला. 34 काय खोटा फसवू नकोस. एकच बघितलंय ते व्हिडिओ मध्ये समजणार. हे बघा एक दिसतंय तेव्हा तिकडे एकदम दिसतंय तिकडे एक दिवस. आणि आता बघितली ती ही बघितली आणि आता हीच एकच बघून आता निघालोय आम्ही. झालं आम्हाला आता इथेच कंटाळले सगळे. तर चला इथून होतोय आम्ही आता एक्झिट. बघू शकता इथे पण माणसं बसली आहेत, दमलेली माणसं. पण ह्यांनी तरी बघितली असणार. आम्ही एकच बघितली की व्ह्यू बघू शकता आजूबाजू मस्त व्ह्यू आहे. ते कबूतर उडाले का तिकडे? कबूतर आहे कबूतर नाही काढत हे फोटो नाही काढत. ते आताच स्नान काय करायला बसले. एक्झिट